आता इकडे कन्फ्युजिंग रोड आलेला आहे. जर आपल्याला एक्सप्रेस वेला जायचं असेल तर हा रोड क्रॉस न करता आपण सरळ जायचं आहे. आणि इथं चुकीचं दाखवले प्रवेश बंद, तर आपल्याला इथूनच जायचं आहे लेफ्ट मारून. ज्या पुढे गाड्या गेल्यात लेफ्ट घेऊन बाईकवाला चालला आहे. आपण इकडून जाणार तर जुना एक्सप्रेस वेला आपण मिळणार. जर आपण आलो तसं सरळ पुढे गेलो असतो तर नवीन एक्सप्रेस वेला गेलो असतो. हे कन्फ्युजन आहे इथं पण. आता आम्ही जे आलो जुन्या रोडनी, तर इथून जर लेफ्ट मारलं तर आपण एक्सप्रेस वेला जाऊ शकतो. एक्सप्रेस वे आणि समोरून येण्यासाठी इकडे पण लिहिले बघा नो एंट्री. नो एंट्रीच्या पुढे जो सिम्बॉल दिलाय तो ट्रकचा आहे आणि ट्रकला नो एंट्री आहे. बाईक आणि फोर व्हीलर इकडे अलाउड आहेत. हे बघा हा जो दिसतोय तो एक्सप्रेस वे नवीनवाला पुणे मुंबई एक्सप्रेस वे. इकडून जर पुण्यामार्गे जुन्या रोडने आले त्याला जाण्यासाठी मागे राईट मारून तुम्ही जो राईट साईडला जातो तो पनवेल आणि मुंबईकडे जातो. आणि जो इकडून लेफ्ट मारून आपण जाणार आहे तो खोपोली लोणावळा पुणे. एक्सप्रेसला जायची गरजच नाही पडत. एक्सप्रेसला जायचं म्हटलं ना इकडनं नाही, त्याच्या वेळात तेवढ्या वेळात आपण खोपोलीला टच होतो. हवा गेली. आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलोय. आमचा आवाज बाहेर जातोय का नाही आम्ही बघण्यासाठी शिट्टी मारली, पण काय कोण आलं नाही. म्हणजे याचा अर्थ आवाज बाहेर जात नाही. आवाज गेलेला आहे वाटतं. तरी आले आणला व्हिडिओ बनवून काय केलं? पैसे दिले काय नव्हतं. बघा त्यांना पण नाही पैसे दिले तरी ऐकायच लागते आपल्याला. सन्मानाचं असं आहे. गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. आज आहे रविवार आणि आज मी चाललो आहे पवना डॅम. आणि तिथं एक मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवतो. पवना डॅम कसा आहे, कसं जायचं, काय जायचं, किती वेळ लागतो, कुठे टोल वगैरे आहे का, तर तुम्ही ट्रेननी गेले तर कसे जाणार, आपली स्वतःच्या फोर व्हीलरनी गेले तर किती वेळ लागतो जाण्यासाठी, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही या व्हिडिओवर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्याला दाखवतो मी तुम्हाला पुढे. आता आम्ही पोहोचलो आहे वांगणीपर्यंत आलेलो आहे आम्ही. वांगणीमध्ये थोडी ट्रॅफिक आहे. तर सकाळचे 10:30 वाजले. 9 वाजता निघणार होतो आम्ही, पण आम्ही टायमिंगचं एकदम पक्का असल्यामुळं थोडं रमत आलो. तांत्रिक घडामुळे पाणी भरायचं होतं उशीर झाला. ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत ना त्याला पण म्हणजे ते ट्रेनिंग देतात का? ट्रेनिंग देतात. मग त्यांना समोरच्याला शिकवायचं शेतकऱ्यांना की तुम्ही कसे भात लागवड करा. इकडे पावसाळ्यात धबधबे असतात. इकडे आहे ना 3 आहेत. पावसाळ्यात तिकडे यायला पाहिजे फिरायला. आता आम्ही शेलूच्या पुढे आलेलो आहे थोडा. आणि इकडून आपल्या राईट साईडला दिसतोय माथेरानचा डोंगर आहे. इकडे एकदम नॅचरल तो आहे थोडा कोणचा मोठासा. माथेरानला अजून गेलो नाही आपण. एक व्हिडिओ माथेरानला जाऊन पण बनवूया नंतर कधीतरी. आज आपण जाणार आहे पुण्याला पवना डॅम. तिथे एक मंदिर आहे कामशेतला. पवना डॅम मध्ये मंदिर आहे वागेश्वर मंदिर, तालुका मावळ, जिल्हा पुणे. 4 महिने पाण्यात उभा आहे. हां, ते पावसाळ्यात पूर्ण पाण्याखाली असतं आणि पावसाळ्यातून जे 4 महिने असतात उन्हाळ्याचे त्यामध्ये तेव्हाच ते आपल्याला दर्शन त्याचं भेटते. तर दर्शन पण तुम्हाला आज भेटणार आहे. बघूया आपण पुढे. एक्सप्रेसला जायची गरजच नाही पडत. एक्सप्रेसला जायचं म्हटलं ना इकडनं नाही, त्याच्या वेळात तेवढ्या वेळात आपण खोपोलीला टच होतो. रस्त्याचं काम एकदम छान झाल्यामुळे. इकडे ना त्याच्या अलीकडे ते आपलं हे ना MIDC त्याच्यामुळे तर एवढा ट्रॅफिक होऊन जातो विचार. आणि आता तो नवीन ब्रिज झालाय त्यामुळे जरा कमी होत आहे. ते मुंबईमध्ये जातो अटल सेतू डायरेक्ट, त्यामुळे भरपूर हे वाचतंय आपलं.
प्रमाणे आम्ही थांबलो हॉटेल टाकरीचे चहा पिण्यासाठी. चहा घेऊन उभं आहे. आम्ही काही चहा नाही. जसं नेहमी येतो तिथे गर्दी असते. आज पण भरपूर गर्दी आहे बघा. गाड्या बाहेर हे बघा. आम्ही मागवली मिक्स भजी. अरे 3 फ्लेवरची 3 भजी. त्याच्यावर चटणी वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्या बोलवत आहे. आता आम्ही कर्जतच्या पुढे निघालो आहे. कर्जतमध्ये हॉटेल ठाकरे इथे नाश्ता करून आणि आम्ही इथून जाणार आहे खोपोली साईडला. हा रस्ता आहे कर्जत पनवेल चौक. तर पनवेल आणि चौकला जायचं असेल तर आपण इथून सरळ जाऊ शकतो आणि खोपोली जाण्यासाठी आपण इकडे लेफ्ट टर्न मारलेला आहे. इकडून खोपोली 17 किलोमीटर आहे इथून आणि लोणावळा 31 किलोमीटर आहे. मागे तुम्ही पाहिलं की पनवेलसाठी स्ट्रेट जायचं आहे आणि खोपोलीसाठी लेफ्ट मारायचं आहे कर्जत नंतर. तर तो आम्ही पहिला लेफ्ट घेऊन पुढे आलो आहे. धुकं आणि पूर्ण पाऊस हे जबरदस्त सीन असते. वरती इकडे रस्त्याचं थोडं काम चालू आहे आणि इकडे डेव्हलपमेंट चालू आहे. हे पावसाळ्यापासून रस्ता असाच आहे खराब. गेले 5 वर्ष आहे 5 वर्ष. तो इकडे काम चालू आहे बोलतोय. बनल्यावर जबरदस्त दिसेल ना ते. दिसतोय तो पळसदरीचा डॅम आहे इथे लेफ्ट साईडला आणि समोर आहे पळसदरी गाव. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण पळसदरीचा श्री स्वामी समर्थांच्या मठाचा व्हिडिओ काढला होता. तर ते पुढून लेफ्ट मारून मठाकडे रोड जातो. इथे बघा पळसदरीची शाळा आहे इथे समोर आणि इथून हे बघा स्वामी समर्थांचा मठ आहे इथे पळसदरीला ह्या साईडला. समोर म्हशी चाललेली आहेत. आल्या हो. अरे मासाडा म्हैस बाजूला होत नाही. तिला यायचं वाटतं आमच्याबरोबर फिरायला. बैलगाडा शर्यती केलेली आहे. हे बघा. मुंबईला येणाऱ्या गाड्या बघा गर्दी. सुट्टीने फिरून आलेले सुट्टीची मजा घेऊन आलेले लोक. आता थोड्याच वेळात आम्ही खोपोली पुणे मुंबई जुना एक्सप्रेसवे एक्सप्रेसवेला मिळणार आहे जाऊन 5 मिनिटामध्ये. आता आम्ही कर्जत पळसदरी इकडून पुढे आलेलो आहे. फुलांचं झाड बघा. तिकडे एक गुलमोहर. एवढ्या उन्हाळ्यामध्ये फक्त हे झाड फुललेलं दिसतंय. इथे एक येल्लो फुलांचं झाड आहे. हा डोंगर. या डोंगराच्या पलीकडून जे पुणे मुंबई एक्सप्रेसवे नाही पुणे मुंबई जी ट्रेन जाते मेल ती खोपोलीमध्ये नाही. ते डोंगराच्या तिकडून बोगद्यातून अशी क्रॉस होऊन कर्जतमध्ये येते बाहेर डायरेक्ट आणि लोकल ट्रेन खोपोलीमध्ये जाते. जे मेल वगैरे आहेत ते डायरेक्ट बायपास. आता पुणे मुंबई ओल्ड एक्सप्रेसवे लागेल आपल्याला. जो राईट साईडला जातो तो पनवेल आणि मुंबईकडे जातो आणि जो इकडून लेफ्ट मारून आपण जाणार आहे तो खोपोली लोणावळा पुणे असं इकडून जातो. ह्या मार्गे टोल कमी आहे आणि मोठा जो मेगा हायवे एक्सप्रेसवे आहे त्याला 250 रुपये टोल आहे तिकडे आणि तिकडे ट्रॅफिक पण भरपूर असते. जर आपण जुन्या एक्सप्रेसवेने गेलो तर आपलं टोलचे पण पैसे वाचतात आणि टाईम पण वाचतो. ट्रॅफिकमध्ये आपलं टाईम लागत नाही जास्त जाण्यासाठी. आणि आता मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे की जिकडे कन्फ्युजन होतं आहे जुन्या एक्सप्रेसवरून नवीनवर जायचं की जुन्यावरच थांबायचं.
कसं जायचं ते पुढे खोपोलीच्या घाटाच्या वर गेल्यावर मी दाखवतो व्हिडिओमध्ये. साई स्पोर्ट्स साई स्पोर्ट इंडिया स्पॉन्सर बाय. बघा झाडं बघा कशी. हे कॅम्प झाडं टाटा कॅम्प टाटावाल्यांचं. टाटा पॉवरचं आहे का? हा त्या लोकांची रेसिडेन्सी. आणि आता सगळं आहे ते पुण्यामध्ये बरं का वरती. आपण गेलतो ते टाटा पॉवर टाटा, वगैरे हा, तिकडे बरोबर. ते- हे त्यांचंच इथे आहे बरं का. म्हणजे हे इथे कॅम्प ते आपण वगैरे गेलो होतो ना म्हणजे ते राहण्याची कोपऱ्याला आहे ते. या. ओके. म्हणजे आपण ह्या कोपऱ्याला आलो ते होतो. पॉवर जनरेट करतात तिथून म्हणजे हा. पाणी घेऊन हो. वरती जायचं तिकडे. हे टाटा पॉवरचे जे कामगार आहेत म्हणजे ऑफिसर लोक वगैरे Officer. त्यांच्या राहण्याची सोय आहे ती. आणि पाईपलाईन ती वर दिसते ती. आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत. एप्रिल महिन्यात काही झाडांना नवीन पाला फुटलेला आहे आणि काही झाडांचे बघा पानं गेलेली. जे गेले ते पावसाळ्यात त्यांना पानं येणार आणि बाकी जे आले ते जसं वसंत ऋतू चालू झाला पाडव्याच्या नंतर नवीन वर्षाची सुरुवात झाली तशी आपल्या झाडांना पालवी फुटते अशी ही झाड आहे. एकदम निसर्गरम्य ठिकाण. पर्यटन स्थळ म्हणून लोणावळा खंडाळा फेमस आहे. भरपूर लोक येतात तिथे फिरण्यासाठी. पुढे बस चालली त्याच्यामुळे आता सगळी लाईन. म्हणून इकडे ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि हा वन वे असल्यामुळे पुढून गाडी ओव्हरटेक नाही करता येत. समोरून येणाऱ्या गाड्या पण आहेत. आता आम्ही overtake करत आहे. आम्ही काय ऐकणार नाही कोणाला. आम्ही जाणार आणि आमचा प्रोग्राम सक्सेस झालेला आहे. आमचा प्रयत्न आम्ही बसला ओव्हरटेक करून पुढे आलोय. तर आम्ही फुल AC मध्ये पण गरम होते आम्हाला. No entry. हा इकडून One way. येणाऱ्या गाड्यांसाठी त्या साईडनी आणि जाणाऱ्यांसाठी हा 2 वे म्हणजे येणारे तिकडून येणार जाणाऱ्यांसाठी सिंगल वे. पुढे शिगरोबाचं मंदिर आहे. आता येईलच. पुढे वरतून जो ब्रिज आहे तिथून आपण जाणार. तिथून खोपोलीची सिनरी एकदम छान दिसते वरून. आणि इथे शिंगरोबा मंदिर आहे. पूर्वी आणि आत्ता पण जे गावी जाताना बाहेर जाताना सर्व लोक इथे या मंदिरात पाया पडूनच पुढे जातात. आम्ही पण गाडीतूनच दर्शन घेतोय मंदिराचं. आख्यायिका शिंगरोबा सांगायची. मंदिर आख्यायिका तुम्हाला सचिन सांगेल काय ती. यात घाटाचा शोध त्यांनीच लावला आणि इंग्रजांनी त्याला मारलं. या घाटाचा शोध त्यांनी लावला आणि इंग्रजांनी त्यांची हत्या केली असं स्टोरी आहे. आणि इकडे घाट एकदम डेंजर धनगर असल्यामुळे त्यांना या रस्त्याची सगळी माहिती होती. कुठून कुठला रस्ता काढून. रस्त्याची पूर्ण माहिती होती. त्यांनी या रस्त्याचा शोध लावला. सचिनच्या ओळखीचा होता वाटतं. आता इकडे कन्फ्युजिंग रोड आलेला आहे. जर आपल्याला एक्सप्रेस वेला जायचं असेल तर हा रोड क्रॉस न करता आपण प्रवेश बंद. सरळ जायचंय. आणि इथं चुकीचं दाखवले प्रवेश बंद तर आपल्याला इथूनच जायचंय लेफ्ट मारून. ज्या पुढे गाड्या गेल्यात तो लेफ्ट चाकीचा. घेऊन बाईकवाला चालला आहे. आपण इकडून जाणार तर जुना एक्सप्रेस वेला आपण मिळणार. जर आपण आलो तसं सरळ पुढे गेलो असतो तर नवीन एक्सप्रेस वेला गेलो असतो. तर तुम्ही या गोष्ट लक्षात ठेवा. नवीन माणसांचं भरपूर वेळा कन्फ्युजन होतं. पुढे एक्सप्रेस वेला जाऊन परत मागे येण्यासाठी नो एंट्री आहे. तिकडे ट्रॅफिक हवालदार उभे असतात आणि ते तुमचे चलन कापणार जर तुम्ही चुकीचे आले तर. ॲक्च्युली साईन बोर्ड वगैरे काही नसल्यामुळे भरपूर कन्फ्युजन आहे तिथे कसं जाणार कुठे काय. पण ते नो एंट्री ट्रकसाठी दिलेली आहे, 4 व्हीलर आणि बाईकसाठी नाही. तर येतानी लेफ्ट मारून जुन्या एक्सप्रेसवेने येण्यासाठी तसं यायला लागेल. हे कन्फ्युजन आहे इथं पण. आता आम्ही जे आलो जुन्या रोडनी तर इथून जर लेफ्ट मारलं तर आपण एक्सप्रेसवेला जाऊ शकतो. हे बघा एक्सप्रेसवे आणि समोरून येण्यासाठी इकडे पण लिहिले बघा नो एंट्री. नो एंट्रीच्या पुढे जो सिम्बॉल दिलाय तो ट्रकचा आहे आणि ट्रकला नो एंट्री आहे. बाईक आणि 4 व्हीलर इकडे अलाउड आहेत. हे बघा हा जो दिसतोय तो एक्सप्रेसवे नवीनवाला पुणे मुंबई एक्सप्रेसवे. इकडून जर पुण्यामार्गे जुन्या रोडने आले त्याला जाण्यासाठी मागे राईट मारून तुम्ही हे बघा
रात्री इकडे भरपूर गर्दी असते पर्यटकांची. हे बघा इकडे खाली आहे खोपोली आणि मग अशी दाखवल्याप्रमाणे खालून हा ब्रिज दिसत होता आपल्याला. आम्ही इकडे वरती आलेलो आहे. बाईक रायडर वगैरे इकडे येऊन संडे एन्जॉय करण्यासाठी. लोणावळा हिल स्टेशन आहे. लोणावळा खंडाळा हिल स्टेशन. लोणावळा पुढे आणि खाली दिसते ते खोपोली. ॲक्च्युली आपला तिसरा किंवा चौथा व्हिडिओ होईल लोणावळा, मुंबई टू लोणावळा. पण आत्ताचा आहे तो मुंबई टू पावना डॅम आहे. समोर ते मंदिर दिसते वाघजाई देवीचं आहे डोंगरावरती. नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते. झाडं बघा कशी गुलाबी छान दिसतात. कागदी फुलं आणि राजमाची पॉइंट लास्ट व्हिडिओमध्ये आपण इकडे थांबून शूट काढून दाखवली पूर्ण. तो समोर तो धबधबा आहे तिकडे चालू आहे. हा चालू आहे तिथे पाणी. आम्हाला आता पुढे जायचे पाणी कुठे नाही थांबत. उल्हास नदीला. हा उल्हास नदी इथून स्टार्ट होते ऍक्च्युली लोणावळ्यापासून. असं हे नुसतं भरलेलं असते. पावसाळ्यात तिकडे जाम मजा असते. इथंच भरलेलंच असतं ना सगळं. गर्दी पाऊस पण असतो लोक बिक असतं जाम. लोणावळ्याला येणार आहे पिकनिकसाठी इकडेच गर्दी करतात. फक्त बुशी डॅम. तसं आपलं याचा डॅम करायला पाहिजे. काय पिंपळगावचा पिंपळगाव जोगा. पण त्याचं डॅमचं आता तोंड तिकडे आहे. शूट केलंय ना पिंपळगाव जोगा आम्ही त्या दिवशी. हा, पण त्याचं तोंड तिकडे आहे ना रे त्याचे. हा ते Gate. पाणी तिकडे निघतंय. जर इकडे असतं ना एक नंबर झाला सगळे असता. तिकडेच गेले सगळं असते. तिकडे झालं असते. इकडे यायचं टाकून सगळे पिंपळगाव जोग्याला माळशेज घाटात गेले असते फिरायला. लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक जाम झालेलं आहे भरपूर आणि आम्ही आलोय ओव्हरटेक मारून पुढे. कारण की ट्रॅफिक इकडे भरपूर लागले लोणावळ्यामध्ये. लास्ट टाइम ट्रॅफिक नव्हतं अजिबात. आम्ही 5-10 मिनिटात पुढे गेलो होतो. आता बघू अजून किती वेळ जातो इथे. लोणावळ्याची फेमस चिक्की मगनलाल चिक्की. 50 वर्षापासून फेमस असलेला ब्रँड मगनलाल. हवा गेली. तू पकड मी मारतो. आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलोय. आमचा आवाज बाहेर जातोय का नाही आम्ही बघण्यासाठी शिट्टी मारली पण काय कोण आलं नाही. म्हणजे याचा अर्थ आवाज बाहेर जात नाही. आवाज गेलेला आहे वाटतं. तरी आलंय आणला. व्हिडिओ बनवून काय करणार? पैसे दिले काय नव्हतं. त्यांना पण काय हरकत नाही. पैसे दिले तरी ऐकायच लागते आपल्याला. सन्मानाचं असं आहे. आता आम्ही लोणावळा क्रॉस केलेला आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होता आहे त्यामुळं हा इथे एंड होतो. आता याचा दुसरा पार्ट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.